Hello, welcome to everyone. I am Krishna Raut. I will here to teach you mathematics for 7th standard. Now in this lecture we will discuss about integers. Okay, we have already discussed in 6th standard, that is integers. Okay, integer is a set of numbers, that is set of negative numbers and positive numbers, and that's why there are two types of integers. Okay, that we will discuss here. Okay, so before starting integer chapter, I will show you here books of mathematics, new learning composite mathematics for book 7 by S Chand publication. Okay, and in second image there is content of this book. There are total 6 units containing 16 chapters. Okay, there are total 16 chapters. In this first unit is a number system, and that in that first chapter is a integers, that we will see in the first lecture today. Okay, so unit number 1, number system, and first is the integers. Before starting to the integers, okay, you have to know what are different types of number systems. Okay, so there are different types of number system, like natural numbers, whole numbers, integers, rational numbers, irrational numbers are the different types of number systems, and also fractions, decimals. Okay, these are also different types of number systems. Okay, तर या चॅप्टरमध्ये आपण इंटिजर्स बघणार आहोत. तर हा चॅप्टर शिकल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी माहीत होतील. ओके, आफ्टर स्टडिंग दिस चॅप्टर यू विल बी अंडरस्टँड हाऊ टू मल्टिप्लाय नंबर्स लाईक 2 इंटू -3 यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, किंवा 2 + 0 ॲड केल्यानंतर 2च येतं. मग ह्या झिरोची काहीतरी प्रॉपर्टी असली पाहिजे. मग ह्या झिरोला काय म्हणतात, ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणतात. ह्यासारख्या काही बऱ्याचशा कंडिशन आपण काय करणार, ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आलं लक्षात? तर आपण मी आताच तुम्हाला सांगितलं की नंबर सिस्टीममध्ये फर्स्ट कोण असतो, नॅचरल नंबर्स. तर मी तुम्हाला काही सांगू इच्छितो नॅचरल नंबर्स म्हणजे काय. तर बघा, सुरुवातीला आपल्याला नंबर सिस्टीम म्हटल्यानंतर, ओके, नंबर सिस्टीम म्हटल्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या नंबर सिस्टीम आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॅचरल नंबर्स. ओके, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स हा यांनी दर्शवतात. नॅचरल नंबर्स सिम्पली कॉल्ड ॲज काउंटिंग नंबर्स. सिम्पली जर सांगायचं म्हटलं नॅचरल नंबर्स म्हणजे काय, तर काउंटिंग नंबर म्हणजे जर मला कोणत्याही गोष्टी किती आहेत त्या जर मोजायच्या असतील तर आपण ज्या नंबर्स यूज करतो. आता स्टार्टिंग करताना आपण कुठून करतो, मायनसपासून चालू करतो का, झिरोपासून चालू करतो का, नाही. तर आपण कुठून चालू करतो, 1पासून. म्हणजेच 1, 2, 3 अँड सो ऑन. these numbers are called as a natural numbers and in simply are called as a counting numbers. मग सेकंड नंबर आहे होल नंबर. सेकंड कोण आहे, होल नंबर. सेकंड इज होल नंबर अँड होल नंबर इज रिप्रेझेंटेड बाय W. आता जर माझ्याजवळ एखादी गोष्ट काहीच नसेल तर मी काय म्हणतो, माझ्याजवळ 0 थिंग्स आहेत. ओके, जर माझ्याजवळ काहीच रुपये नसेल तर मी काय म्हणतो की माझ्याजवळ किती रुपये आहेत, 0 रुपये. आय हॅव 0 मनी. ओके, मग ह्या झिरोला आपण कोणत्या तरी एखाद्या नंबर सिस्टीममध्ये इन्क्लूड करायला पाहिजे होतं, म्हणून आपण त्याला नॅचरल नंबर्समध्ये झिरोला इन्क्लूड केलं आणि त्या ठिकाणी 1, 0, 1, 2, 3 इज कॉल्ड ॲज अ होल नंबर्स. मग या ठिकाणी काय तयार झाले, होल नंबर्स तयार झाले. आलं लक्षात? बरोबर. मग आता आपण सुरुवात करू इंटिजर्सला. इंटिजर्समध्ये आपण 6th स्टँडर्डमध्ये जे काही शिकलो, आता इंटिजर्समध्ये मी काय इंटिजर्सचे सिम्पल डेफिनेशन सांगतो की जे काही आपले होल नंबर्स आहेत, कोणते होल नंबर्स, त्या होल नंबर्समध्ये जर आपण निगेटिव्ह नंबर्स ॲड केले समजा, तर त्याला म्हणतात इंटिजर्स. सिम्पली कॉल्ड ॲज अ इंटिजर्स. ओके, मग या ठिकाणी नंबर लाईन दाखवलेली बघा. आपण 6th स्टँडर्डमध्ये सुद्धा नंबर लाईन शिकलो होतो. नंबर लाईन्सवर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑपरेशन कसे करायचे ते पण बघितलेलं होतं. पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. तर नंबर लाईन्सवर सिम्पली सांगायचं जर म्हटलं, दिस इज अ नंबर लाईन. इन द नंबर लाईन हिअर इज कन्सिडर ॲज 0. ओके, here is +1, here is +2, here is +3, here is +4 and so on, and also here -1, -2. ओके, here is -3. अशा टाईपचे आपण नंबर दाखवतो. टुवर्ड्स राईट आपण कोणते दाखवतो, पॉझिटिव्ह इंटिजर्स दाखवतो, आणि झिरोच्या लेफ्ट साईडला आपण दाखवतो निगेटिव्ह
इंटिजर्स. म्हणजे दोन टाईपचे इंटिजर असतात, पॉझिटिव्ह इंटिजर आणि निगेटिव्ह इंटिजर. आणि जो काही आपला 0 नंबर आहे, ओके, 0 नंबर तो आपला निगेटिव्हसुद्धा नाही आणि पॉझिटिव्हसुद्धा नाही. इथे स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, 0 इज नायदर निगेटिव्ह अँड नायदर पॉझिटिव्ह नंबर. अँड टुवर्ड्स राईट there are positive integers and towards left is the negative integer. Always remember one thing is that in these, ज्यावेळेस नंबर लाईन्सवर आपण राईट साईडकडनं लेफ्ट साईडला येतो त्यावेळेस नंबर हा डिक्रीज होतो. काय होतो? नंबर डिक्रीजेस. त्याची व्हॅल्यू काय होत चालते? कमी होत चालते. आणि ज्यावेळेस आपण लेफ्ट साईड टू द राईट साईड येतो त्यावेळेस नंबर काय होतो? आपला इन्क्रीज होतो. नंबर इन्क्रीजेस. आर यू अंडरस्टँड हिअर? सो या ठिकाणी आपण बघितलं दोन टाईप्सची इंटिजर, निगेटिव्ह इंटिजर आणि पॉझिटिव्ह इंटिजर. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघितलं होतं 6th स्टँडर्डमध्ये ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. बरोबर. ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये काय शिकलो होतो आपण? की कोणत्याही नंबर्सची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. ॲब्सोल्यूट व्हॅल्यूला आणखीन एक नाव आहे मॉड्युलस व्हॅल्यू म्हणून. त्यालाच म्हणतात मॉड्युलस. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॉड्युलस. ओके. स्पेलिंग ऑफ मॉड्युलस इज हिअर. ओके. MODULUS. मॉड्युलस म्हणजे काय? किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असं म्हणतात. तसं आत्ताच आपण सांगितलं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके. तर ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात? त्याच्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? तर बघा, अशा दोन पॅरलल लाईन वापरतात. दॅट साईन इज कॉल्ड ॲज अ मॉड साईन. कोणतं साईन म्हणतात त्याला? मॉड साईन. ओके. आता जर मला +3ची मॉड व्हॅल्यू काढायची, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, तर ती 3च येते. जर त्यालाच मी मॉडमध्ये मला -3 लिहिलं म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -3, तर ती काय येते? +3. ऑलवेज रिमेंबर दॅट ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एनी इंटिजर इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. मग तो निगेटिव्ह इंटिजर असू द्या किंवा पॉझिटिव्ह इंटिजर असू द्या, त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय असते? ऑलवेज पॉझिटिव्ह. नेक्स्ट इज द ग्राफिंग इंटिजर्स ऑन अ नंबर लाईन. आता जे काही इंटिजर्स आहेत त्याला नंबर लाईनवर कसं रिप्रेझेंट करायचं ते आपण 6th स्टँडर्डमध्ये बघितलं होतं. ह्या आतासुद्धा बघणार आहोत. जर आपल्याजवळ काही नंबर्स आहेत, समजा -5, 0, 2, -7, 6, -3 असे काही डिफरंट इंटिजर्स आहेत ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंटिजरसुद्धा आहे, निगेटिव्हसुद्धा आहे आणि झिरोसुद्धा आहे. तर ते नंबर लाईनवर कसे दाखवायचे? तर ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, इथं दाखवलं आहे बघा -7. आता बघा, सेंटरला त्यांनी काय घेतलं आहे? 0. आणि इकडं टुवर्ड्स राईट कोणते नंबर लिहिले? पॉझिटिव्ह इंटिजर. आणि टुवर्ड्स लेफ्ट कोणते लिहिले त्यांनी? निगेटिव्ह इंटिजर. मग इथं बघा 2. ओके. त्याच्यानंतर इथं 6 असेल, त्याच्यानंतर इथं -3 असेल, त्यानंतर -5, -7 अशा प्रकारे इथं नंबर काय झाले? त्यांनी रिप्रेझेंट केलेले आहेत. आलं लक्षात? मग जर मी म्हटलं ग्राफिंग इंटिजर्स ऑन अ नंबर लाईन किंवा लोकेट इंटिजर्स ऑन अ नंबर लाईन. ओके. जर असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आला तर इझी आहे सोडवण्यासाठी. नेक्स्ट इज द कम्पेरिंग अँड ऑर्डरिंग इंटिजर्स. आता बघा, आपण क्लासमध्ये काय करतो? 2 विद्यार्थी असेल. ओके. आपण जर क्लासमध्ये असेल 2 विद्यार्थी असेल तर त्यांचे काय करतो? एजेस कम्पेअर केले. मग आपण काय म्हणतो? ज्याचं एज जास्त तो काय? मोठा आहे. बरोबर. किंवा जर आपण त्यांचे वेट्स कम्पेअर केले, इफ इन क्लासरूम वी कम्पेअर द वेट्स ऑफ 2 स्टुडंट्स, देन द स्टुडंट्स हॅविंग मोर वेट इज बिगर. ओके. मग काय म्हणतो आपण? ज्याचं वेट जास्त असेल तो काय असेल? मोठा असेल, आपण असं म्हणतो. बरोबर. मग तसं नंबरमध्ये पण असेल. तर ऑलवेज रिमेंबर दॅट की इथं दिलेलं आहे बघा, की ह्या 0पासून जर आपण टुवर्ड्स राईट गेलं तर ते इन्क्रीजेस होतात, लेफ्टवर गेले तर डिक्रीजेस होतात नंबर. ते तुम्हाला मी आताच सांगितलं. आणि लक्षात ठेवा, जर एखादा नंबर टुवर्ड्स राईट असेल, म्हणजे इथं मी एक नंबर आहे मला माहीत नाही आणि इथं दुसरा नंबर आहे मला माहीत नाही कोणता तो आहे, पण ऑलवेज रिमेंबर दॅट जो नंबर लाईनवर राईट साईडला असेल म्हणजे उजव्या साईडला असेल तो सर्वात मोठा असतो. तो काय असतो? ह्या लेफ्ट नंबरपेक्षा हा नंबर कसा इथं मोठा आहे. आलं लक्षात? आता here thus an integer is greater than another integer on its left, or we may say that an integer is less than another integer on its right. लक्षात ठेवा, जर एखादा इंटिजर लेफ्ट साईडला असेल
ओके, राईट इंटिजरपेक्षा. तर लक्षात ठेवायचं, जो लेफ्ट इंटिजरला राहतो तो कसा असतो, लहान असतो कोणापेक्षा, राईट इंटिजरपेक्षा. आणि इथे एक लक्षात ठेवा की झिरो आपला काय निगेटिव्ह नंबरसुद्धा नाही आणि पॉझिटिव्ह नंबरसुद्धा नाही. लक्षात ठेवा आणखीन एक गोष्ट इथं की जे काही सर्वात मोठा निगेटिव्ह इंटिजर कोण असेल, आता मी जर विचारलं सर्वात मोठा निगेटिव्ह इंटिजर तर तो कोण असेल, -1. हिअर इज वन नोट इज गिवन दॅट द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर इज -1 अँड द लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर. आता सर्वात छोटा पॉझिटिव्ह इंटिजर कोण असेल तर 1च असेल. आणि बुकमध्ये दिलेलं नाही, पण मी सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला आता नंबर लाईनवर विचारलं, नंबर काय होतो इकडं झिरोच्यापासून इकडं नंबर वाढत चालत आहे 1 2 3 4. पण जर मी तुम्हाला विचारलं सर्वात मोठा पॉझिटिव्ह इंटिजर, आता ओके, बिगेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर, तर लक्षात ठेवा बिगेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर सांगता येत नाही. त्यालाच म्हणतात मॅथेमॅटिकल लँग्वेजमध्ये नॉट डिटरमाइन. त्यालाच काय म्हणतात मॅथेमॅटिक्समध्ये, नॉट डिटरमाइन. आणि खूप समोर गेल्यानंतर 11-12ला गेल्यानंतर तुम्हाला तिथं ऐकायला भेटेल दॅट इज द प्लस इन्फिनिटी. साइन इज प्लस इन्फिनिटी. इन्फिनिटी मीन्स इनडिटर्मिनेट. आणि तसंच जर आपण लेफ्ट साईडला -1 -2 -3 अँड -4. आता बघा मी काय सांगितलं, नंबर इकडे काय होतात, छोटे छोटे होत जातात. मग सर्वात छोटा निगेटिव्ह इंटिजर कोण आहे तर आपल्याला तो सुद्धा सांगता येत नाही आणि त्याला दाखवतात -इन्फिनिटीने. ऑलवेज रिमेंबर दॅट इज अ प्लस इन्फिनिटी, म्हणजे इनडिटर्मिनेट व्हॅल्यू म्हणतात त्याला, किंवा नॉट डिटरमाइन. लक्षात ठेवा बिगेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर आपण सांगू शकत नाही, तसंच लेस निगेटिव्ह नंबरसुद्धा सांगू शकत नाही. लिस्ट निगेटिव्ह इंटिजर वी कांट डिटरमाइन, दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्फिनिटी व्हॅल्यू, मायनस इन्फिनिटी, किंवा इनडिटर्मिनेट व्हॅल्यू, किंवा नॉट डिटरमाइन. आलं लक्षात. So here is some questions are given for you. Okay, -7 and 10. First is the -7 10. You know very well negative integers are always lesser than positive integer. सर्वात डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवा, जे काही निगेटिव्ह इंटिजर्स असतात ते ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजरपेक्षा कसे असतात, छोटे असतात. मग त्याची व्हॅल्यू मोठी असू द्या किंवा छोटी असू द्या त्याला काही फरक पडत नाही. आता सेकंड एक्झाम्पल बघा, B29, -63. आता 63 हा जरी मोठा असेल पण त्याला साईन कोणता आहे, निगेटिव्ह साईन असल्यामुळे तो काय झाला, छोटा झाला. म्हणून 29 इज ग्रेटर दॅन -63 हिअर. ओके, अँड ऑल्सो सी एक्झाम्पल, both the integers are negative integers. In that case always remind, if you don't understand which number is greater, both the signs are negative signs. Okay, just go to the number line. आता नंबर लाईनवर काय असेल, -8 इथं असेल कुठंतरी. ओके, वी विल कन्सिडर -8 हिअर. सॉरी, वन मिनिट हिअर. बरोबर. मग आता -8 आणि -15 दोन्ही ज्यावेळेस निगेटिव्ह इंटिजर असतात त्यावेळेस सिंपल आपली नंबर लाईन कन्सिडर करायची. नंबर लाईन काय असेल, इथे कुठेतरी -8 असेल आणि इथं कुठेतरी -15. मग मी तुम्हाला ऑलरेडी आताच सांगितलं की जे नंबर हे लेफ्ट साईडला असतात, ओके, जे नंबर हे लेफ्ट साईडला असतात ते कसे असतात, छोटे असतात, आणि हे कसे असतात, मोठे असतात. म्हणून -8 इज ग्रेटर दॅन -15. आणि मग तुम्ही या ठिकाणी बघू शकता की -8 इज ग्रेटर दॅन -15. त्याच्यानंतर ऑर्डर द इंटिजर्स. ऑर्डर द इंटिजर्स म्हणजे काय की आपण होल नंबर्समध्ये, नॅचरल नंबर्समध्ये शिकलो होतो की ऑर्डरिंग. ओके, देर आर 2 टाईप्स ऑफ ऑर्डर, दॅट इज असेंडिंग ऑर्डर, विच असेंडिंग, अँड सेकंड वन इज डिसेंडिंग. ओके, असेंडिंग इज ऑल्सो कॉल्ड एज इन्क्रीजिंग ऑर्डर. यालाच आपण काय म्हणतो, इन्क्रीजिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग ऑर्डरलाच आपण काय म्हणतो, डिक्रीजिंग ऑर्डर. यालाच आपण काय म्हणतो, डिक्रीजिंग ऑर्डर. मग जर मला समजा असेंडिंग ऑर्डर ऑलवेज रिमाइंड, लक्षात ठेवा की जर समजा आपण नंबर लाईनवर नंबर दाखवले, जसे इथं दाखवले बघा, -5 -4 -3 -2 1 ह्या ठिकाणी दाखवले बघा. तर -4 ऑलवेज लेस दॅन
-5 इज ऑलवेज लेस दॅन -4 इज ऑलवेज लेस दॅन -3 अँड सो ऑन. मग ज्यावेळेस आपण टुवर्ड्स राईट जातो त्यावेळेस नंबर काय होतात, इन्क्रीजिंग होतात, म्हणून ती झाली असेंडिंग ऑर्डर. आणि ज्यावेळेस आपण टुवर्ड्स लेफ्ट येतो त्यावेळेस काय होतात, डिक्रीजिंग, म्हणून ही झाली डिसेंडिंग ऑर्डर. मग जसं आपण कंपेरिंग केलं नंबरचं, तसं तुम्ही कंपेरिंग करून त्यांचे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी लिहू शकता. ओके. सो नेक्स्ट पॉईंट इज हिअर ॲडिंग इंटिजर्स. याच्या अगोदर आपण ॲडिशन ऑफ इंटिजर्स शिकलेलं आहे, बरोबर. युजिंग द नंबर लाईन. आता ॲडिशन ऑफ इंटिजर्स युजिंग द नंबर लाईन हे 6th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. काय करायचं आपण परत आठवा. ओके. आता बघा, जर समजा मला 3 + 5 करायचं असेल तर आपण काय करायचो, नंबर लाईन कन्सिडर करायचो. कन्सिडर हिअर नंबर लाईन. मग आपण काय करायचो, सेंटरला 0 यायचं, राईट. ओके. इकडं 1 2 3 4 5 ओके 6 मी 0 या ठिकाणी लिहितो, कारण आपले ॲडिशन ही आहे आणि ते पॉझिटिव्ह साईडला येणार आहे, म्हणून मी इकडे लिहितो 1 2 3 4 5 6 7 8. मग बघा, आपण काय करायचो, 3 सुरुवातीला कोणता इंटिजर आहे 3. मग 3ला काय करायचं आपण बघा, ओके इथं 3, बरोबर. त्याच्यानंतर कोणता ॲड करायचा आपल्याला, 5 ॲड करायचा. म्हणून आपण काय करायचो, 5 स्टेप फॉरवर्ड जायचं. मग 1 2 3 4 अँड 5 आणि मग कुठं आला तो 8वर, म्हणून काय झाला आन्सर 8. म्हणजे 3 + 5 = 8 असं म्हणायचो. आता लक्षात. तसंच बघा इथं. आता ॲक्च्युली आपण जे एक्झाम्पल घेतलं ते फक्त दोन्ही इंटिजर जे होते पॉझिटिव्ह इंटिजर. आता जर समजा एक पॉझिटिव्ह इंटिजर असेल आणि एक निगेटिव्ह इंटिजर असेल, त्यांची जर ॲडिशन असेल तर ती कशी करणार, किंवा दोन्हीही निगेटिव्ह इंटिजर असेल तर त्यांची ॲडिशन कशी करणार. तर ह्या ठिकाणी सिम्पल बघा, सुरुवातीला बघा कोणता आहे, फर्स्ट इंटिजर इज -4. मग आपण सुरुवातीला कुठे आहेत, -4ला राहणार. -4पासून बघा, -4मध्ये काय करायचं आपल्याला, +5 करायचं आहे. आता बघा, प्लस करायचं आहे म्हणजे आपल्याला कुठं जाणार, आपण टुवर्ड्स राईट. पण -5चं साईन कोणतं आहे, -5, बरोबर. मग स्टार्टिंग फ्रॉम 0, आता 0ला या. आता 0ला आल्यानंतर बघा, 0पासून -4 आहे म्हणून कुठे जाणार आपण, टुवर्ड्स लेफ्ट. मग आलो परत, त्याच्यामध्ये आपण असा नंबर ॲड करतो तो म्हणजे कोणता, निगेटिव्ह नंबर. निगेटिव्ह नंबर म्हणजे परत आणखीन -5 इकडे जा, म्हणजेच आपला आन्सर काय येईल या ठिकाणी, -9. तसंच दुसरं एक्झाम्पल बघा, +5 प्लस इन ब्रॅकेट -9. मग आपण कुठं जाणार, सुरुवातीला स्टार्टिंग फ्रॉम 0. 0पासून कुठं जाणार, 5 स्टेप टुवर्ड्स राईट, कारण +5 आहे. परत त्याच्यामध्ये असा नंबर ॲड करतो आहे की तो काय, निगेटिव्ह नंबर. म्हणजे निगेटिव्ह नंबर असला तर आपल्याला कुठं जावं लागतं, लेफ्ट साईडला. मग आपण 9 स्टेप लेफ्टला आल्यानंतर आपल्याला कोणता नंबर भेटतो, -4. ओके. आणि ही झाली फर्स्ट मेथड, कोणती, बाय युजिंग द नंबर लाईन ॲडिशनची. त्याच्यानंतर सेकंड मेथड हे आहे युजिंग ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपण शिकलो होतो. ओके. इफ द साईन्स आर सेम, म्हणजे ज्यावेळेस दोन्ही साईन्स सारखे असतील तर त्यावेळेस काय करायचं बघा, फाइंड द सम ऑफ दिअर ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज, यूज द सेम साईन ॲज द टॉप 2 इंटिजर्स. मग त्या काही इंटिजर आहे त्याचं साईन यूज करायचं. इफ द साईन आर डिफरंट, मग ज्यावेळेस साईन डिफरंट असतील, फाइंड द डिफरन्स ऑफ दिअर ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज, यूज द साईन ऑफ द इंटिजर विथ द ग्रेटर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. सिम्पल या ठिकाणी सांगायचं झालं तर तुम्हाला बघा, आता ज्यावेळेस दोन्ही साईन सारखे आहेत, ओके, दोन्ही साईन सारखे आहेत म्हणजे कसे बघा, एकतर 3 + 5 असेल, मग काय करा, यांची ॲब्सोल्यूट व्हॅल्यूंची ॲडिशन करा. 3 + 5 इज 8. ओके. लाईकवाईज समजा आता -3 असेल, त्याच्यामध्ये मी -5 ॲड करतो आहे, तर -5ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय, +5 आणि -3ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय, +3. मग यांची ॲडिशन किती येते, 8. ओके. आणि याच्यामध्ये काय करा, आता साईन कोणाचं द्यायचं, यांचं साईन कोणतंही निगेटिव्ह, म्हणून ते निगेटिव्ह साईन द्यायचं. आता जर समजा दोन्ही अल्टरनेट असतील, समजा मी म्हटलं एक +3 आहे, +5 आहे, तर ह्या ठिकाणी बघा, आता यांची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू सांगा मला. +3ची व्हॅल्यू काय येईल, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 3 आणि -5ची +5. मग यांचा डिफरन्स घ्या, 5मधून 3 गेले किती आले, 2. मग इथं डिफरन्स लिहा. ओके. डिफरन्स लिहिल्यानंतर आता याच्यामध्ये मोठा नंबर कोण आहे, 5. मग 5चं साईन कोणतं आहे, निगेटिव्ह साईन, म्हणून इथं निगेटिव्ह नंबर द्यायचं. मी फक्त 3 आणि 5मध्ये विचारलं मोठा कोण आहे बरं का, 3 अँड -5मध्ये विचारलं नाही. डोंट कन्सिडर द साईन.
ओनली कन्सिडर ॲब्सोल्यूट व्हॅल्यूज. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 3 आणि 5च्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये -5च्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये कोण मोठा आहे तर 5 मोठा आहे, म्हणून 5 - 3 2 केलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मायनस, म्हणून ते मायनस लावलं. आलं लक्षात. तसंच तुम्ही ॲडिशन करू शकता. आता ह्या ॲडिशन शिकणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी मी तुम्हाला 2 काही इमेजेस पाठवणार आहे. त्या इमेजेसमध्ये ट्रिक असणार आहेत की ह्या ॲडिशनचं आणि सबस्ट्रॅक्शनसाठी साईन कशी यूज करणार, कारण ते साईन बऱ्याच जणांना समजत नाहीत. ओके. किंवा रिव्हिजन लेक्चरमध्ये मी ज्यावेळेस आपण इंटिजरचं रिव्हिजन लेक्चर घेऊ, रिव्हिजन लेक्चरमध्ये मी तुम्हाला सगळं पाठवून देईल. आलं लक्षात. हे समजलं तुम्हाला आता. ओके. म्हणजे जर नंबर लाईनवर ॲडिशन करायची असेल तर ऑलवेज स्टार्टिंग फ्रॉम 0. मग 0मध्ये बघा आपण जसं इथं बघितलं होतं की -4 असेल, मायनस जर असेल तर टुवर्ड्स लेफ्ट आणि प्लस जर असेल तर टुवर्ड्स राईट. हीच गोष्ट एवढी लक्षात ठेवायची आहे ॲडिशनमध्ये, बाकी काहीच नाही. आणि जर आपण युजिंग ॲब्सोल्यूट व्हॅल्यू जर फाइंड आउट करत असेल ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, तर लक्षात ठेवा हे 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स. जर हे 2 पॉईंट तुम्हाला समजले तर ॲडिशन ऑफ 2 इंटिजर्स इज व्हेरी इझी by using this method. Okay, so we will go to the next slides. So here illustrations काही एक्झाम्पल दिलेले ते आपण बघणार आहेत आता सध्या इथं. तर पहिला एक्झाम्पल आहे 5 + 7 = 12. ओके. त्यानंतर सेकंड आहे -5 प्लस इन ब्रॅकेट -7 = -12. थर्ड आहे -5 + 7 = +2. ओके. थिंक the difference of 7 and 5 is 2. Sign of the greater absolute value 7 is greater than 5 plus, so use plus sign. See here, I will discuss here examples. See here, both the signs are same and both are positive, so 5 + 7 = 12. Here also both the signs are same, so add these two absolute values of 5 and 7 is 12, and here sign is negative. Also -5 + 7, both are the different डिफरंट. हिअर साईन आर डिफरंट. ओके. म्हणजे -5चं निगेटिव्ह साईन आहे, +7चं प्लस साईन आहे. मग ह्या ठिकाणी काय करायचं, त्यांचा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायचा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असतात. 7 आणि 7ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 7 येईल, -5ची 5 येईल. मग त्यांचा डिफरन्स किती आला, 2 आला. आणि 2 आल्यानंतर 7 इज ग्रेटर दॅन 5 म्हणून इथं प्लस साईन येईल. तसंच 5 + -9 = 4. सी आणि डी एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत. ते जर तुम्हाला समजले तर सर्व काही समजेल. मग आता ह्या ठिकाणी काय आहे तर -9 हा कसा आहे, 9 कसा आहे, मोठा आहे कोणापेक्षा, 5पेक्षा. मग 9चं साईन कोणता आहे, निगेटिव्ह, म्हणून ते इथं -4 आलं. लक्षात. आता जसं आपण ॲडिशन बघितलं तसंच आता आपण काय बघणार आहेत, सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. बघा, सबस्ट्रॅक्टिंग इंटिजर, देअर आर 2 मेथड्स, चेंज द सबस्ट्रॅक्शन साईन टू एन ॲडिशन साईन और चेंज द साईन ऑफ सेकंड नंबर. मग ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा. आता दोन्ही मेथड आपण बघणार आहेत. तर फर्स्ट बघा, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन आर इनव्हर्स ऑपरेशन्स, दे अनडू इच अदर, सो इन्स्टेड ऑफ सबस्ट्रॅक्टिंग अ नंबर यू कॅन ॲड इट्स अपोजिट. म्हणजे जर 2 नंबर आहे आणि त्यांचं काय आपल्याला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे, त्यावेळेस आपण त्याचं अपोजिट त्याच्यामध्ये ॲड केला तरी चालतो. जसं आता मी जर म्हणलं -3चा अपोजिट कोण आहे, +3. ओके. तर ही तर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, a - b = a + -b. मग इथं काय केलं त्यांनी, समजा 3 - 2 असेल तर आता 3मध्ये काय करणार, नंबर ॲड करायचा. पण ॲड करताना 2चा अपोजिट कोण आहे, -2, तो त्याच्यात ॲड करायचा. हा लक्षात. त्याच पद्धतीनं मग बघा इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, 3 - 5 = 3+. आता +5चं अपोजिट कोण, -5, मग ते -5 काय करायचं, त्याच्यात ॲड करायचा. आणि मग असे सबस्ट्रॅक्शन तर आता आपण बघितलेली. आलं लक्षात. काय करायचं, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्यायच्या, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचा डिफरन्स आणि त्याच्यानंतर मोठ्या संख्येत चिन्ह. त्यानंतर इथं काय आहे की जर समजा आपल्याजवळ नंबर आहेत, a - -b = a + b, मग 3 - -3 असेल. मग ह्या मायनस आणि ह्या मायनस, आता काय करा बघा, 3 प्लस, आता -3चा अपोजिट कोण आहे, +3, मग तो ॲड करा. 3 + 3 किती झालं, 6. त्या पद्धतीने इथं सॉल्व करू शकता. आता सबस्ट्रॅक्टिंग अ पॉझिटिव्ह इंटिजर इज द सेम ॲज ॲडिटिंग अ निगेटिव्ह इंटिजर, अँड सबस्ट्रॅक्टिंग अ निगेटिव्ह इंटिजर इज द सेम ॲज ॲडिंग अ पॉझिटिव्ह इंटिजर. ओके. तसं तुम्ही करू शकता. याच्यावर जे काही एक्सरसाइज असणार आहे ते एक्सरसाइजमध्ये तुमची फुल प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. ओके. फक्त इथं कन्सेप्ट समजून घ्या काय आहे. ओके. कोणत्या वेळेस काय करायचं आहे ती गोष्ट इथं समजून घेतली तर अवघड जाणार नाही. सो नेक्स्ट इज अ ॲडिटिव्ह इन्व्हर्स, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन द
इंटीजर्स, दॅट इज द ॲडिटिव्ह इन्व्हर्स. आता याच्या अगोदर आपण ॲक्च्युली ॲडिटिव्ह इन्व्हर्स काय आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता आपण ते ज्यावेळेस सबस्ट्रॅक्शन करत होतो, सबस्ट्रॅक्शन करत असताना आपल्याला जसं 3 - 5 आलं तर आपण काय करायचो, 3 - 5 आल्यानंतर 3मध्ये काय करायचं, ॲड करायचं. 5चा अपोजिट कोण आहे, -5. ओके, 3चा अपोजिट कोण आहे, -5. ते ॲड करायचो. पण ॲक्च्युली याला काय म्हणतात हे आपल्याला माहीत नाही, बरोबर. मग ह्या नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण ॲडिटिव्ह इन्व्हर्समध्ये शिकणार आहोत. ओके, हिअर इज ऑल्सो वन कन्सेप्ट इज देअर, ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ते मला वाटतं या बुकमध्ये दिलेलं नसेल तर तो पॉईंट मी ॲडिटिव्ह आयडेंटिटी तुम्हाला इथं सांगतो काय आहे. बघा, ॲडिटिव्ह आयडेंटिटी हा पॉईंट एवढा एक पॉईंट इथं तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ॲडिटिव्ह आयडेंटिटी सिम्पली तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल कन्सिडर समजा मी 3मध्ये 0 ॲड केला तर आन्सर काय येईल, 3. 2मध्ये 0 ॲड केला आन्सर काय येईल, 2. -2मध्ये 0 ॲड केला काय येईल, -2 येईल, बरोबर. मग व्हॅल्यू चेंज होती का, नाही. तर ह्या ठिकाणी जो काही आपला 0 आहे, ओके, सियर हा काही 0 आहे, तर ह्या 0ला म्हणतात ॲडिटिव्ह आयडेंटिटी. म्हणून 0 इज द ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ऑलवेज रिमेंबर 0 इज ॲन ॲडिटिव्ह आयडेंटिटी. आलं लक्षात. तसं नेक्स्ट पॉईंट आहे आपला ॲडिटिव्ह इन्व्हर्स. नॅचरल नंबर्स अँड natural number and its opposite are called additive inverse of each other. The sum of number and its additive inverse is always 0. काय सांगितलं त्यांनी, समजा +3 आहे. ओके, तर व्हॉट इज द ॲडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ 3. ओके, देन आता याचं काय करायचं, साईन चेंज करा. ओके, केलं. +3चं -3 केलं. अपोजिट साईन सांगितलं त्यांनी. ओके, 3चा अपोजिट कोण आहे, -3. तर बोथ 3 is the additive inverse of -3 and -3 is the additive inverse of 3. म्हणजे both are additive inverse to each other. मग 3 and -3 are the additive inverse to each other. म्हणजे काय, ते दोन्ही अपोजिट आहे. आणखीन एक गोष्ट त्यांनी इथं सांगितली बघा. त्यांनी काय सांगितलं, 3 आणि 3ला अपोजिट कोण आहे, -3. -3ला अपोजिट कोण आहे, 3. म्हणून मी काय केलं, डबल ॲरो दाखवलं, बरोबर. इथं डबल ॲरो दाखवलेला आहे. म्हणजे हे दोन नंबर 3 and -3 बोथ आर ॲडिटिव्ह इन्व्हर्स टू इच अदर. आणखीन एक गोष्ट सांगितली त्यांनी, जर समजा मी आता ह्या 2 नंबरची काय करायची सांगितली त्यांनी, ॲडिशन करायला सांगितली. 3 प्लस ऑफ इन ब्रॅकेट -3. मग काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 3 and 3, 0. ओके, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -3 इज +3 अँड ऑल्सो धिस 3. आणि मग इथं याचा साईन वेगळा आहे, याचा निगेटिव्ह आहे, याचं पॉझिटिव्ह आहे, म्हणून दोन्हीची सबस्ट्रॅक्शन झाली. 3 - 3 0 आलं. म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवा, जे काही ॲडिटिव्ह इन्व्हर्स असतात, जर कोणत्याही नंबर्सचा 5 असेल, 5चा ॲडिटिव्ह इन्व्हर्स कोण असेल, -5, तर ऑलवेज आन्सर 0 येणार. जर 7 असेल किंवा -7 म्हणतो मी, ओके, -7मध्ये निगेटिव्ह इंटिजर आहे. आता -7चा अपोजिट कोण, ॲडिटिव्ह इन्व्हर्स कोण असेल, +7 असेल. मग -7 प्लस ऑफ प्लस त्याच्यामध्ये 7 केला तर आन्सर काय येईल, 0. तर याला, ह्या प्रॉपर्टीला ह्या कन्सेप्टला म्हणतात ॲडिटिव्ह इन्व्हर्स. म्हणजे जर एखादा इंटिजर आणि त्याचा ॲडिटिव्ह इन्व्हर्स यांची जर समेशन केली तर आन्सर काय येतं, तुमचं 0 येतं. दॅट इज द ॲडिटिव्ह इन्व्हर्स. बघा इथं मग, राईट अ पेअर ऑफ इंटिजर हुज. आता इथं एक्झाम्पल दिलं आहे की सम इज अ निगेटिव्ह इंटिजर. म्हणजे असे 2 इंटिजरची समेशन लिहा की ज्यांचा तुम्हाला जे काय आन्सर येणार आहे ते निगेटिव्ह. मग इथं 5 प्लस ऑफ -9 जर केलं तर आन्सर -4 येतं. सम इज 0. तर 6 प्लस ऑफ -6 = 0 केलं तर सम 0 येणार आहे, आताच आपण बघितलं. त्याच्यानंतर डिफरन्स गिव्ज अ निगेटिव्ह इंटिजर. आपल्याला निगेटिव्ह इंटिजर पाहिजे असेल तर ऑबियस आहे, काय करा, छोट्या नंबरमधून मोठा नंबर मायनस करा. आला आहे की नाही. त्याच्यानंतर सारख्या नंबरमधून तोच नंबर, ज्या नंबरमधून तोच नंबर मायनस केला तर आन्सर काय येतं, 0. म्हणजे 2 पॉझिटिव्ह इंटिजरचे समेशनसुद्धा काय असू शकते, 0 असू शकतं. 2 इंटिजर्सची सबस्ट्रॅक्शन 0 असेल. इथे 7 - 7 = 0 म्हणजे काय, सारखे आहेत, बरोबर. या ठिकाणी सेल्फ प्रॅक्टिस 1 दिलेला आहे. आता सेल्फ प्रॅक्टिस 1 बघा. राईट इच नंबर ॲज ॲन इंटिजर इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. सेल्फ प्रॅक्टिस 1 बघा. राईट इच नंबर ॲज ॲन इंटिजर इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तो इंटिजर लिहायचा आहे. ओके, बघा इथे एक्झाम्पल. फर्स्ट, अ प्रॉफिट ऑफ 17,000
अ प्रॉफिट ऑफ 17,000 इन द फर्स्ट इयर अँड अ लॉस ऑफ 5,000 इन द सेकंड इयर. बघा एक्झाम्पल नंबर ए. आता प्रॉफिट झालेला आहे. बघा मग प्रॉफिट झाला म्हणल्यावर काय म्हणाल मी, प्रॉफिट झाला आहे ना, मग काय होईल प्लस 17,000. समजलं ना. तसंच अँड अ लॉस ऑफ 5,000 इन द सेकंड इयर. दुसऱ्या वर्षी काय झालेलं आहे लॉस, बरोबर. मग लॉस झाला म्हणल्यावर आपण त्याला काय लिहिणार -5,000. आर यू अंडरस्टँड हिअर. इट्स व्हेरी सिम्पल थिंग इज हिअर. क्वेश्चन नंबर सेकंड बी. विथड्रॉल ऑफ ₹800 फ्रॉम द बँक. आता बँकेतून पैसे काय झाले, कमी होईल ना अकाउंटमधून, बरोबर आहे. म्हणजे दॅट इज -800. सी क्वेश्चन 5 डिग्रीज अबो 0 डिग्रीज. आता 0 डिग्रीच्या अबो 5 डिग्रीज असेल, काय असेल, रिमेंबर 5. ओके, दॅट इज द +5. डी 2000 मीटर अबो सी लेवल. सी लेवल आहे. ओके, बघा मी फिगर काढून दाखवतो तुम्हाला. आता इथं काय, समजा ही आहे सी लेवल. एल मीन्स सी लेवल. आता ही सी लेवल बघा. सी लेवल बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येईल, तर आता अबो 2000 मीटर सांगितलं. अबो 2000 मीटर म्हणल्यानंतर समजा मी इथं कुठंतरी असेल आणि हे असं डिस्टन्स असेल 2000 मीटर. ओके, मग काय झालं, ते अबो झालं. अबो मी तुम्हाला आत्ता सांगितलं काय असतं, पॉझिटिव्ह. सो डी इज +2000. नेक्स्ट 500 मीटर बिलो सी लेवल. बिलो सी लेवल असेल तर काय असेल मायनस. बघा ऑलवेज लक्षात ठेवा, अबो मीन्स प्लस, बिलो मीन्स मायनस. इन्क्रीज इन वेट बाय 5 kg. एखाद्याचं वेट जास्त झालं, इन्क्रीज झालं, तर काय झालं पॉझिटिव्ह. प्लस डिक्रीज इन वेट बाय 2 kg. डिक्रीज म्हणल्यावर काय येईल मायनस, कारण डिक्रीज म्हणजे कमी झालं आहे, बरोबर. अशा काही गोष्टी आहेत जे आपण शिकलो आहे आता बऱ्याचशा, बरोबर आहे. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 2. ग्राफ इच इंटीजर अँड इट्स अपोजिट ऑन अ नंबर लाईन. फर्स्ट इज 7. ओके, काय सांगितलं, तो इंटीजर दाखवा आणि त्याचं अपोजिटसुद्धा दाखवा. ठीक आहे. फर्स्ट आहे 7 सांगितलं, ठीक आहे. ओके, हा आहे. आता याच्यामध्ये मी 0 इथं लिहिला. 1 2 3 4 5 6 आणि हा 7. तसंच इकडं पाठीमागं जावायचं, -1 -2 -3. ओके, -4 इयर -5 इयर -6 इयर अँड -7 इयर. ओके, आता बघा हा इथं आहे +7. बघा 0पासून किती डिस्टन्सवर आहे, 7 युनिटवर जायचं, लक्षात ठेवा. आणि त्याचा अपोजिट काय करायचा. आता समजा बघा आपण कुठे गेलो, राईटवर्ड 7 युनिट गेलो, तर तसंच टुवर्ड्स लेफ्ट जा 7 युनिट. काय भेटेल तुम्हाला, त्याचा अपोजिट भेटेल. इट्स व्हेरी सिम्पल थिंग, सगळ्यात सोपी गोष्ट. आता मला काय करायचं सांगितलं त्यांनी, 3 डिस्टन्स घेतला आपण, बरोबर. इथं घेतला 3. मग त्याचा किती डिस्टन्स गेलो 0पासून 3. तसंच टुवर्ड्स लेफ्ट जा 0पासून 3, काही भेटेल -3 भेटेल. त्याच पद्धतीनं जर आपल्याला आणखीन एखादा नंबर सांगितला, लाईक हिअर इज -6. ओके, हा इथं -6. आता 0पासून कुठं किती आलो आपण लेफ्टला, 6 युनिट. तसंच 0पासून किती युनिट जा, ओके 0पासून 6 युनिट जा, काय भेटलं आपल्याला +6 भेटेल. आलं लक्षात. व्हेरी सिम्पल थिंग. अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे क्वेश्चन सॉल्व करू शकता त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. कम्पेअर द इंटीजर्स, यूज ग्रेटर ऑर लेसर साईन. बघा -10 -15. जर ही गोष्ट कळत नसेल तर मी तुम्हाला सिम्पल थिंग सांगितलेली आहे, नंबर लाईन्सवर जा. बघा आता -10 जर इथं असेल तर -15 टुवर्ड्स राईट असेल का टुवर्ड्स लेफ्ट, टुवर्ड्स लेफ्ट, कारण निगेटिव्ह आहे म्हणजे इथं असेल. आणि जर असं असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी एक गोष्ट सांगितलेली आहे, जर अशी गोष्ट असेल तर काय असतो, जो नंबर राईट साईडला असेल, उजव्या साईडला, तो काय असेल मोठा, आणि जो डाव्या साईडला असेल तो काय असेल छोटा असेल. नेक्स्ट -29 -19. सो बघा या ठिकाणी कोणी आहे, -10 इज ग्रेटर, हिअर -19 इज ग्रेटर. आलं लक्षात. -20 अँड +20. ऑलवेज रिमेंबर, पॉझिटिव्ह इंटीजर आर ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह इंटीजर. हिअर ऑल्सो 7 इज ग्रेटर दॅन -7 बिकॉज पॉझिटिव्ह इंटीजर्स आर ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह इंटीजर्स. And also question number E you can solve by yourself. Question number 4. Use the number line to order the integer from the least to the greatest. आता तुम्हाला लो पासून तर कुठं जायचं आहे, हायला, बरोबर. म्हणजेच काय, कोणती ऑर्डर म्हणतात त्याला, इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजेच कोणती ऑर्डर म्हणतात त्याला,
असेंडिंग ऑर्डर, सिम्पल. ओके. बघा क्वेश्चनमध्ये काही दिलेलं असो, असेंडिंग ऑर्डर म्हणेल किंवा इंक्रीजिंग ऑर्डर म्हणेल किंवा ऑर्डरिंग लिस्ट टू द ग्रेटेस्ट म्हणेल, क्वेश्चन एकच आहे, घाबरायचं कारण नाही. ओके. मग इथं दिलं आहे -4, 3, -6, -7, 6. त्या नंबरला काय करा, नंबर लाईनवर रिप्रेझेंट करा आणि सॉल्व करा. नेक्स्ट इज 5. राईट द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ इच. आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू लिहायला सांगितले, बरोबर आहे. आता -27ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय आहे सांगा बरं. काय आहे? 27, बरोबर. 18ची 18 +18. ओके. -509ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय असेल, +509. 306ची सुद्धा 306. आलं लक्षात. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल आता. त्याच्यानंतर आहे कम्पेअर राईट लेस ऑर इक्वल. आता इक्वल टू बघा, मी तुम्हाला फर्स्ट थिंग सांगितली आहे की ज्यावेळेस मॉड्युलस असतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू मॉड्युलसच्या बाहेर काढल्यानंतर पॉझिटिव्ह होते, बरोबर. आता फर्स्ट आहे 35. ओके. आणि त्याच्यासमोर कोण आहे, मॉड्युलस ऑफ 35. आता दोन्ही सारखेच आहेत म्हणून कोणतं इक्वल साईन यूज करणार तुम्ही पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये बघा -19 आणि -27. पण ते जे मॉड्युलसमध्ये, आता सेकंड क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॉड्युलस हियर आपण क्वेश्चन बघू. -19 इज हियर इज वन बॉक्स अँड हियर इज इन मॉड्युलस -27. आता बघा सुरुवातीला हे मॉड्युलस सॉल्व करून घेऊ. मग काय येईल, -19 बॉक्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॉड ऑफ -27 +27. मग आता यांच्यामध्ये कोण मोठा आहे, फास्ट कमेंट, कोण, +27. व्हेरी इझी, काही अवघड आहे याच्यामध्ये. समजा मी क्वेश्चन नंबर घेतला एफ. ओके. आता एफमध्ये काय म्हणतात, मायनस ऑफ मॉड्युलस ऑफ -39. ओके. सियर मायनस ऑफ मॉड्युलस ऑफ -39 बॉक्स इज इक्वल टू -35. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. आता बघा सॉल्व करा. हे मायनस जशाला तसं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॉड ऑफ -39 +39. परत बॉक्स, याची व्हॅल्यू काय येईल, +35. आता याच्यामध्ये कोण मोठा आहे, तर पॉझिटिव्ह नंबर मोठा असेल. आर यू अंडरस्टँड हियर. हे मोठा आहे, कोण मोठा आहे, +35. बघा काय अडचण असेल तर विचारू शकता. अशा पद्धतीने बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकतात. क्वेश्चन नंबर 7. राईट द अपोजिट ऑफ. ऑलवेज रिमेंबर वन थिंग, मॉड्युलसमध्ये अपोजिट व्हॅल्यू काही नसते किंवा लिहू शकता ओके. त्याच्यानंतर -50 असेल, काही असेल तर आपण सुरुवातीला एक एक क्वेश्चन सॉल्व करू. बघा राईट द अपोजिट ऑफ +45. आता मॉड ऑफ 45ची काय असेल, ओके सॉरी यार, काय फर्स्ट मॉड 45. ओके. फर्स्ट इज मॉड 45. आता मॉड 45ची काही ॲब्सोल्यूट ऑपोजिट व्हॅल्यू कशी लिहिणार, तर मायनस ऑफ मॉड 45. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता एखादा काय विचार करेल, ओके मी सॉल्व करून दाखवतो, म्हणजे माझा विचार नाही हा, असं एखादा विचार करू शकतो की आपण जर असं लिहिलं तर काय होईल, जसं मी आत्ता मग असं लिहायला लागलो होतो, बरोबर आहे. तर हे चुकीचं आहे. कोणतंही बरोबर, मग ऑपोजिट व्हॅल्यू अशी येईल. आलं लक्षात. नेक्स्ट मॉड ऑफ -50. परत आपण जाऊ मॉड ऑफ -50. आता बघा मॉड ऑफ -50, ऑलवेज रिमेंबर मॉडच्या बाहेरच लिहायचं, कारण काय आहे की याची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, बरोबर आहे. +50 आणि +50 इज इक्वल टू त्याच्या ब्रॅकेटमध्ये जर समजा आपण फक्त आता जर समजा असं लिहिलं काय होईल बघा, हे -50. एखादा काय विचार करेल असं, याला आपण काय करू, ऑपोजिट लिहू. आता हे झालं -15, हे झालं +50. अरे मॉडच्या बाहेर काढल्यानंतर काय येईल, ते दोन्ही +50चे येईल, म्हणजे ऑपोजिट साईन झालं का, नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला सगळं समजलंच असेल. क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो बघा, शो द टेबल द ॲव्हरेज टेम्परेचर इन वॉस्टॉक अंटार्क्टिका फ्रॉम मार्च टू ऑक्टोबर. लिस्ट द मंथ्स इन ऑर्डर फ्रॉम ओल्डेस्ट टू वार्मेस्ट. आता या ठिकाणी तुम्हाला ऑर्डरिंग करायची आहे आणि सगळे टेम्परेचर्स हे निगेटिव्समध्ये आहेत. तर लक्षात ठेवा, जर सगळे नंबर हे निगेटिव्हमध्ये असेल तर जो नंबर त्याच्यामध्ये व्हॅल्यू मोठी असेल तो सगळ्यात छोटा असेल. म्हणून या ठिकाणी बघा, आता मी चेक करतो, याच्यामध्ये सर्वात मोठा नंबर कोण आहे, -19. म्हणजे सर्वात
कोल्डेस्ट कोण असेल -90 असेल. आपण काय म्हणतो ज्याचं जेवढं टेम्परेचर कमी तेवढं काय म्हणतो कोल्डेस्ट म्हणतो, आणि जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं काय म्हणतो वॉर्म्स्ट कंडिशन म्हणतो आपण, बरोबर आहे का. म्हणून -19 इज फर्स्ट येईल. फर्स्ट लिहा तुम्ही -19. त्याच्यानंतर येईल -88, नंतर येईल -87, -86, नंतर -85, नंतर -84, नंतर -72 आणि नंतर -71 येईल. आलं लक्षात. नंतर आहे यूज नंबर लाईन टू फाइंड इच सम. आता नंबर लाईनचा उपयोग करून तुम्ही सम फाइंड आउट करणार आहेत. नंतर फाइंड इच सम हे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व बाय युअर सेल्फ तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेले आहेत. याच्यात कोणाला काही अडचण असेल यू कॅन आस्क मी. ओके. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं मंडे आणि ट्यूजडेला मॉर्निंग 9:30 लेक्चर येत राहील. तुम्ही व्हिडिओज बघत चला. आणि मॉर्निंग आणि ट्यूजडे मंडे and Tuesday there is a doubt session at afternoon at 3 to 5 p.m. Okay, you can ask me any doubt regarding integer chapter. Okay, आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण. ओके, सो नेक्स्ट इज द consider here question number 11, find is sum. So I think here is need to solve some questions here. So हां, ह्या ठिकाणी मी तुम्हाला काही 1-2 क्वेश्चन सॉल्व करून देतो. ओके, सी हा बघू आपण. -4 प्लस ऑफ मायनस इन ब्रॅकेट 3. ओके, -4 प्लस, बघा काय क्वेश्चन आहे. -4, sorry for inconvenience. This is not proper working. That is first lecture. Okay, sorry for inconvenience. हाँ, first is -4 plus of -3, and we have to find out this sum by using the number lines. Okay, so consider number line here. Here is 0, 1, 2, 3, 4, 5, 6 and so on. Here -1, -2, -3, -4. Okay, -5, here is -6 and here is -7. Okay, -7. So see here, बघा आता सुरुवातीला काय मी काय सांगितलं तुम्हाला, 0 पासून स्टार्टिंग करा. 0 इज द स्टार्टिंग पॉईंट. ओके, फर्स्ट पॉईंट इज 0. नेक्स्ट -4 म्हणजे कुठं जावं लागेल, टुवर्ड्स लेफ्ट, -4 डिस्टन्स. सो हिअर इज -4 प्लस ऑफ -3, अगेन -3 म्हणजे कुठं यावं लागेल, 3 युनिट मागं, म्हणजे कोण येईल आन्सर -7, म्हणून हिअर आन्सर इज -7. ओके, यू कॅन टेक स्क्रीनशॉट. ओके, पुन्हा एकदा सॉल्व करून दाखवतो मी. बघा मी 0 इथं कन्सिडर करतो दा. ओके, -1, -2, -3, -4, -5, -6 आणि -7. आता बघा इथं स्टार्टिंग काय सांगितलं मी तुम्हाला, 0 पासून करा. आता -4 आहे म्हणून 4 डिस्टन्स आपण आलो. ओके, हिअर इज -4. आता -4 आल्यानंतर बघा परत त्याच्यामध्ये काय ॲड करतो आपण, निगेटिव्ह इंटीजर -3, म्हणून परत 3 स्टेप लेफ्ट, टुवर्ड्स लेफ्ट जावं लागेल. आपण कुठं पोहोचलो आता -7, म्हणून आन्सर काय झालं -7. आता समजलं असेल तुम्हाला. इट इज क्लिअर. सो नेक्स्ट and also we will take one more example from question number 10. So I think some questions are very easy, so we will take question number D.
that is 36 plus in bracket minus 60. 36 plus in bracket minus 60. So very easy concept here you can apply. ओके. आता बघा मी काय सांगितलं, 36ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू सांगा मला, काय येईल, मॉड ऑफ 36. ओके. आता बघा इथं याचं निगेटिव्ह साईन, याचं पॉझिटिव्ह साईन, म्हणून काय होणार, डिफरन्स येणार आपण त्यांचा. ओके. व्हॉट इज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 36, दॅट इज 36. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ minus 60 इज plus 60. What is the difference of these two? 60 minus 36 is how much? Plus 24. Very good. Okay. बघा 60 minus 36 is equal to how much? Plus 24. ओके, समजलं. आता बघा 60 minus 36 किती आलं, 24 आलं. ओके. बघा मग काय येईल, 36 प्लस इन ब्रॅकेट minus 60 इज इक्वल टू, आन्सर काय आलं 24. पण इथं चिन्ह याचं कोणतं आहे, निगेटिव्ह, म्हणून इथे काय येईल -24 इज द फायनल आन्सर. आर यू अंडरस्टँड. आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण. क्वेश्चन नंबर ई बघा. आर यू सीइंग क्वेश्चन नंबर 10 ई. -94 प्लस इन ब्रॅकेट -6 -94. ओके. प्लस इन ब्रॅकेट -6. बघा आता दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर त्यांच्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचे ॲडिशन, 94ची -94ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय येईल, +94 प्लस -60 काय येईल, +6. ॲडिशन किती येईल, 100. व्हेरी गुड. ओके. आता ही ॲडिशन 100 आली, राईट डाऊन हिअर. चिन्ह चेक करा कोणतं आहे, मायनस, राईट डाऊन हिअर मायनस. बघा काही अडचण असेल तर. समजलं. थँक्यू. आता बघा अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 10पर्यंत तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे. ओके. नाव क्वेश्चन नंबर 11. फाइंड इच सम -18 प्लस 29 प्लस इन ब्रॅकेट -11. यू कॅन सॉल्व बाय युअर सेल्फ. पहिलं काय करा, सुरुवातीला -18 प्लस 29 सॉल्व करा आणि नंतर त्याच्यामध्ये +-11 ॲड करा. आय विल गिव्ह सोल्युशन ऑफ दिस आन्सर. ओके. -25 mod of -25 plus 9 minus mod of -4. Okay, we will solve this example. -25 plus 9 minus of mod -4. So you can see here mod of -25 minus 9 minus mod of -4. Is it right? Yes. No. Sorry. Mod of -25 plus 9 minus mod of -4 is the okay. So what is the what is the absolute value of -25? That is a +25 plus 9. Here is minus, and what is the absolute value of mod of -4? That is a +4. Okay. So solve 25. So see, 9 minus 4 is how much? +5. And 25 plus 5 is 30. So answer is +30. Any doubt here? If have, then ask. बघा modulus of -25 is +25. Okay. +9. So write down +9. Okay. This is बघा हे काय minus of 4, mod of -4. Okay. Mod of -4 is +4. So here is +4. आता बघा 25 plus 9 minus of 4. मग 9 minus 4 is how much? 5. Okay. See here. आलं लक्षात. 25 plus 5 is equal to +30. Thank you very much. आता बघा आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 12. फाइंड इच डिफरन्स. आता तुम्हाला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन फाइंड आउट करायचे आहे. सबस्ट्रॅक्शन इनी हो तुम्ही कशी सॉल्व करू शकता, पण सिम्पल ट्रिक मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देतो. 8 - 15. बघा
8 मायनस 15. सिम्पल सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी मी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगतो बघा. 15 आता बघा याचं कोणतं साईन आहे प्लस, याचं कोणतं आहे मायनस. आता बघा ज्यावेळेस दोन्ही इंटिजरची साईन अपोजिट असतील त्यावेळेस त्या दोन नंबरचा सिम्पल सबस्ट्रॅक्शन करा. मग 15मधून 8 गेल्यावर किती येतात मला सांगा 7. व्हेरी गुड. आता मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं आहे मायनस, म्हणून लिहा इथं मायनस, काही अडचण नाही. जर तुम्हाला असं करायचं नसेल आणखीन एक ट्रिक आहे माझ्याजवळ, ऑर हे 8 मायनस. आता 15चा ॲडिटिव्ह इनवर्स अपोजिट कोण येईल -15. ओके. आता बघा आपण काय याचा ॲडिटिव्ह इनवर्स इथं लिहिला, अपोजिट लिहिला, म्हणजे इथं काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू परत 8ची फाइंड आउट करा. 8 येईल -15ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती +15. मग 15मधून 8 गेले किती आले 7. मग परत मायनस साईन. मग त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगतो की ही यूज करा. आलं लक्षात. काय करायचं सिम्पल सबस्ट्रॅक्शन फाइंड आउट केला 7 आला, मोठ्या संख्येचिन्ह मायनस. नेक्स्ट second, we will take here second, -7 minus of -12, -7 minus of -12, very simple thing. Okay, so -7 here, see here -7 minus of -12, write down -7. You can take here plus sign, and what is the additive inverse of -12 is +12. Okay, 12 -7 +12. ओके. आता बघा दोघांचा साईन अपोजिट आहे म्हणून काय होणार सबस्ट्रॅक्शन. 12 - 7 इज हाऊ मच 5. मोठ्या संख्येत चिन्ह काय प्लस, झालं आन्सर इज फायनल 5. किंवा अदर एक थिंग आहे आपल्याजवळ, तुम्ही मी काय करू शकता बघा, -7 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मायनस मायनसचं काय होतं +12 आणि 12 - 7 इज +5. डायरेक्टली यू कॅन सॉल्व इट. नंतर क्वेश्चन नंबर 13 बघा. इफ द deepest point in the sea is 11,600 meter below sea level and the highest mountain top is 8,846 meter above sea level, then the difference in their elevation is. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे इलिव्हेशन जे आहे त्याचा डिफरन्स काढायचा आहे बरोबर. मग आता आपल्याला लोएस्ट पॉईंट किती आहे 11,600 मीटर बिलो द सी लेवल अँड अबो इज 8,846 मीटर अबो आहे. मग यांचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर कसा फाइंड आउट करणार. ओके, सो दॅट वी विल सी हिअर. आता डिफरन्स हा कधी पण पॉझिटिव्ह असतो. लक्षात ठेवा एक गोष्ट, डिफरन्स हा कधीही पॉझिटिव्ह असतो बरोबर. म्हणजे आपण जर मी तुम्हाला म्हणलो या दोघांच्या दोन मुलं आहेत, त्यांचं एकाचं वय आहे 15 इयर्स, दुसऱ्याचं आहे 13 इयर्स, तर आपण त्यांचा जर डिफरन्स विचारला तर किती येईल फक्त 15 इयर आणि 13 इयरमध्ये किती डिफरन्स 2 इयर्स येईल बरोबर. पण आपण कोण छोटं कोण मोठं विचारतो का नाही, फक्त डिफरन्स विचारला म्हणजे काय येईल 2 इयर्स. त्याच पद्धतीनं ह्या पॉईंटचं आपण डिस्टन्स घेणार आहोत बघा. आता इथं कुठंतरी आपली समुद्राची सी लेवल असेल. सी लेवलच्या खाली किती पॉईंट सांगितलं आपल्याला 11,600 मीटर. आणि आता याच्या वर आहे एक, ते किती आहे माउंटेनचं टॉप 8,846 मीटर. आता यांचं काय काढायचं आहे तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे बरोबर. ह्यांचं काय काढायचं आहे डिफरन्स 11,600 मीटर हिअर इज 8,846. ओके, दॅट इज द सी लेवल हिअर. यांचा डिफरन्स काढायचा म्हणजे काय येईल बघा. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ही जरी आपण याच्या अगोदर जरी मी तुम्हाला सांगितलं असेल का हा निगेटिव्ह इंटिजर लिहा हा पॉझिटिव्ह इंटिजर लिहा, पण इथं आपल्याला डिफरन्स विचारलेला म्हणून सिम्पल मी काय करणार 11,600 मायनस minus 8,846. Okay, so subtract this. Okay, so here 10 minus 6 is 4, carry is 1 here, 10 minus 5 is 5, then carry is here, 16 minus 9 is 7. Okay, then 11 minus 9 is 2,
and 0. Okay, 2754 meter. 2754 meter is the answer. Okay, 2754 meter is the answer. आणि तो ऑप्शन दिलेला बघा तुम्हाला, त्यासाठी यू कॅन चूज ही ऑप्शन फ्रॉम हिअर. क्वेश्चन नंबर 14 साठी सुद्धा ऑप्शन दिला आहे. द सम ऑफ टू इंटीजर इज 50 इफ वन ऑफ देम इज -38 द अदर इज. बघा आता, सम ऑफ टू इंटीजर इज 50 इफ वन ऑफ देम इज -38 द अदर इज. दोन नंबर्स आहे आणि त्यांचे समेशन काय दिले तुम्हाला, 50 दिली. पण त्याच्यामध्ये काय सांगितलं की एक नंबर हा -38 आहे, तर दुसरा नंबर काढा. आता मी काय करतो बघा, ह्या -38ला टुवर्ड्स राईट घेऊन जातो आणि ह्या नंबरला काय करतो मी एक्स कन्सिडर करतो. मग काय करायचं, एक्स डाव्या साईडला ठेवायचा. आता -38 कुठं नेणार आपण, राईट साईडला. तर लक्षात ठेवा की -38 म्हणजे ज्यावेळेस मी कोणत्याही लेफ्ट हँड साईडकडनं जर राईट हँड साईडला नंबर नेत असेल तर त्याचं साईन चेंजेस होतात. ओके, काय इथं प्रॉपर्टी, साईन चेंजेस. मग ह्या ठिकाणी सांगायचं झालं तर हा -38 आता टुवर्ड्स राईट येताना काय होणार आहे, प्लस, म्हणजेच काय होईल इथं +38. मग आता या दोघांचे काय होईल, ॲडिशन होईल. दोन्ही पॉझिटिव्ह आहे आणि इथं प्लस आहे, म्हणजे ॲडिशन किती येईल, 88. म्हणून इथं आन्सर येईल 88. बघा ऑप्शनमध्ये दिसतंय कुठे 88, हो फर्स्ट ऑप्शनच आहे. नेक्स्ट, P and Q आर टू इंटीजर्स सच दॅट P इज द प्रिडिसेसर अँड P इज द प्रिडिसेसर ऑफ Q. हां, येस, हिअर इज वन पॉईंट रिमेंबर. प्रिडिसेसर मीन्स पाठीमागे असणारा आणि सक्सेसर मीन्स पुढे जाणार. आपण काय म्हणतो, सक्सेसर म्हणजे काय म्हणतो आपण, पुढे जाणारा, बरोबर. प्रिडिसेसर म्हणजे पाठीमागे राहणारा. ओके, P इज द प्रिडिसेसर ऑफ Q. मग P जर हा प्रिडिसेसर असेल म्हणजे P कुठं असेल, लेफ्ट साईडला असेल, Q कुठं असेल, राईट साईडला असेल. मग P - Q इज इक्वल टू, आता P - Q, P and Q दोन्ही इंटीजर्स आहेत. ओके, P and Q आर टू इंटीजर्स such that P is the successor of Q, then P - Q is equal to. आता ऑलवेज लक्षात ठेवा, जर आपण छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस करतो ते आन्सर काय येतं, निगेटिव्ह येतं. म्हणजे इथं बघा कोणता ऑप्शन येईल, D -1. लक्षात ठेवा, मी पॉझिटिव्ह आन्सर लिहिलं आहे का, नाही, कारण मला माहिती आहे 2 - 3 केलं तरी -1 येणार आहे, बरोबर. 0 - 1 केलं तरी -1च येणार आहे. 0 - 2 केलं तर -2 येणार आहे, म्हणजे आन्सर हे निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. म्हणून मी आन्सर ते चूज केलं, आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी आन्सर यायला आपलं -1. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज 16. विच सम इज नॉट निगेटिव्ह. इथं दिलेली सम ही कोणती निगेटिव्ह नाही आहेत. तर यू कॅन सॉल्व इट अँड चेक इट. मग सगळे ऑप्शन, चारही ऑप्शन काय करा, सॉल्व करा आणि ते चेक करा. ओके, तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय, थँक्यू फॉर वॉचिंग माय लेक्चर्स. रिप्लाय मी हाऊ वॉज माय लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, तर ते पुन्हा मी एकदा रिवाईज करून देतो. आपण टाईप्स ऑफ नंबर्स बघितले. ओके, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड इंटीजर्स. त्याच्यानंतर इंटीजर्सचे 2 टाईप्स बघितले. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटीजर्स. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, नंबर लाईन बघितली, नंबर लाईन डिस्कस केली, नंबर लाईनवर ॲडिशन कशी करायची. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटीजर्स बघितलं. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ इंटीजर्स बघितली. ॲब्सोल्यूट व्हॅल्यूमध्ये काय असतं, मॉड्युलस. ॲब्सोल्यूट व्हॅल्यूलाच आणखी काय नाव आहे, मॉड्युलस व्हॅल्यू असं सुद्धा नाव आहे. मॉड साईन यूज करतात. त्याच्यानंतर ॲडिटिव्ह आयडेंटिटी बघितली. ॲडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे काय, कोणत्याही नंबरमध्ये जर 0 नंबर ॲड केला तर तेच नंबर भेटतो, म्हणजे 0 इज द ॲडिटिव्ह आयडेंटिटी. आणि त्याच्यानंतर ॲडिटिव्ह आयडेंटिटी ऑफ म्हणतात त्याला. त्याच्यानंतर ॲडिटिव्ह युनिव्हर्स बघितला. ॲडिटिव्ह युनिव्हर्स म्हणजे काय, अपोजिट. मग +7चा ॲडिटिव्ह युनिव्हर्स -7 असतो. -7चा ॲडिटिव्ह युनिव्हर्स +7 असतो. म्हणजेच 7 and -7 आर ॲडिटिव्ह युनिव्हर्स टू इच अदर असंही म्हणू शकतो. त्याच्यानंतर +5 असेल तर त्याचा -5 ॲडिटिव्ह युनिव्हर्स, -5 असेल तर त्याचा +5. आणि 0ला ॲडिटिव्ह युनिव्हर्स नसतो, कारण त्याला साईनच नाही आहे, म्हणून त्याच्यामुळे आपण त्याचा ॲडिटिव्ह युनिव्हर्स डिटर्माइन करू शकत नाही. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आज आपण या लेक्चरमध्ये बरेच इंटीजरचे कन्सेप्ट बघितले. त्याच्यानंतर आपण एक एक्सरसाइज 1A सॉल्व करून घेतलेली इथं. ओके, रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. ओके, अँड ऑल्सो these lectures are on share on YouTube, so please subscribe my channel. Okay, and also like my videos. Okay, thank you very much.